विसट्ट कंदोट्ट दलानुयारं सुलोयनं छन्दसमानतुण्डं घोनाजियं चम्पयफुप्पसोऽहं तं गोमटेशं प्रणमामि नित्यं दियंबरोजो न च भीजुक्तो न चाम्बरे सत्तमनो विशुद्धो सप्पादिजन्तु फुसदो न कंपो तं गोमटेशं प्रणमामि नित्यं तं देवदेवं प्रणमामि नित्यं आचार्यवर्यं प्रणमामि नित्यं। पंचपरमेष्ठी भगवान की जय। देवाधिदेव गोमटेश्वर बाहुबली भगवान की जय। द्वादशांग जिनवानी माता की जय। चारित्र्य चक्रवर्ती समाधि सम्राट मुनिकुल पितामह धर्म साम्राज्य नायक 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज के जय। दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज के जय। परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्या सागर जी मुनि महाराज के जय। परम पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की जय। पूज्य आचार्य श्री चंद्रप्रभ सागर जी महाराज की जय। परम पूज्य निर्यापक श्रमण मुनिवर श्री धर्म सागर जी मुनि महाराज की जय। अहिंसा परमो धर्म की बोलिए परम पूज्य आगम चक्रवर्ती निर्यापक श्रमण विद्यासागर जी महाराज की विद्यमान मुनि संघ की। शब्दांनाही कोड पडावं अशी काही गावं असतात। आवाज यायला लागला? शब्दांनाही कोड पडावं अशी काही गावं असतात। किती मोठं भाग्य असतं जेव्हा ते आपले असतात, किती मोठं भाग्य असतं जेव्हा ते आपले असतात। या संपूर्ण सांगली कोल्हापूर बेळगाव जिल्ह्यामध्ये गुरुदेवांचा आमच्या जीवनाच्या भाग्य विधात्यांचा श्रीमद सन्मती सागर आचार्य देवांचा विहार त्यांच्या वयोवृद्ध अवस्थेमध्ये देखील निरंतर होत राहिला आणि त्यांच्या विहार कालामध्ये गावागावामध्ये ते पोहोचले आणि गावागावामध्ये पोहोचत असताना त्यांनी त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणातल्या निस्वार्थ निश्चल आणि अत्यंत निकांक्षित भावनेनं प्राणी मात्रांच्या प्रती प्रेमाची बीज पेरली। ते बीज पेरून निघून गेले, त्याची फळं आज आम्ही चाकतो आहोत। आज जे काही घडतं आहे ते सगळं त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांची कृपा आहे, त्यांची अनुकंपा आहे। म्हणून आज आमच्या समोर अशा प्रकारचा हा जनसागर आणि या सर्वांचं प्रेम लाभतं आहे। वेळ झालेला आहे, वेळेची मर्यादा पाळणं हे इतरांनाच नव्हे सर्वात प्रथम मला बंधनकारक आहे। आपण सर्वजण आज ज्या प्रसंगानं ज्या प्रयोजनानं या ठिकाणी उपस्थित आहोत ते फार मोठं प्रयोजन आहे। ज्या महाश्रमण गोमटेश्वरांनी तीर्थंकर पुत्र असून देखील, चक्रवर्तींचे बंधू असून देखील, स्वतः कामदेव असून तद्भव मोक्षगामी असून देखील कोणत्याही प्रकारची दांभिक वृत्ती आपल्या जीवनामध्ये न बाळगता काल दुपारी सुद्धा आपण याच विषयावरती विचार केलेला आहे। काय म्हणून? विजयी गर्व से पहिले प्रभूने धरा दिगंबर भेष। चक्रवर्तीवरती विजय प्राप्त करून सुद्धा त्या विजयाचा उन्माद आणि उन्मत्तपणा निर्माण व्हायच्या अगोदरच बाहुबलींनी वनाचा रस्ता धारण केला आणि निर्ग्रंथ दिगंबर जैनेश्वरी भगवती मुनिदीक्षा धारण करून स्वतःचा मोक्ष मार्ग प्रशस्त करून वीतरागतेच्या दिशेने आपली पावलं टाकली। त्या गोमटेश्वरांचं दर्शन त्यांच्या समान बनण्यासाठी, कशासाठी? आता आपण जे चाललेलो आहोत हे पर्यटन नाहीये, ही यात्रा आहे।
ही काय आहे? पर्यटन आणि यात्रेमध्ये फरक आहे. पर्यटन मनोरंजनासाठी केलं जातं, यात्रा आत्मरंजनासाठी केली जाते. जिथं तीर्थंकरादी महापुरुषांनी, महासाधकांनी, तपोधनांनी आपल्या जीवनामध्ये तपोपूत होऊन आपल्या आत्मस्वभावाला प्रगट करण्याचा पुरुषार्थ केला. आपल्या अंतःकरणामध्ये असलेले अनादिकालीन राग, द्वेष, कषाय, मिथ्यात्वादिकांचे संस्कार उन्मूलित करण्यासाठी ज्यांनी घोर पुरुषार्थ केला, अशा त्या पवित्र साधना भूमीच्या माध्यमातून द्रव्याचा, क्षेत्राचा, कालाचा आणि भावाचा प्रभाव प्रत्येक जीवावरती होत असतो. आणि अशा महान साधकांच्या तपोभूमीमध्ये, साधना भूमीमध्ये गेल्यानंतर आपल्याला देखील त्या प्रकारची भावना होते, त्या प्रकारची प्रेरणा मिळते. चंद्रगिरी, विंध्यगिरी पर्वतावरती असंख्य त्यागी गणांनी, हजारो हजार लक्षावधी साधकांनी त्या ठिकाणी आपली साधना केली. आणि त्याच ठिकाणी आपल्या आईच्या इच्छेपूर्तीसाठी, कोणाच्या इच्छापूर्तीसाठी? आपल्या आईच्या इच्छापूर्तीसाठी चामुंडरायांनी, कोणी? चामुंडरायांनी आपली आई कालला देवी यांच्या इच्छापूर्तीसाठी गोमटेश्वरांची प्रतिमा उत्कीर्ण करून घेतली. तसं ते चालले होते पोदनपूरला. आज जो पाकिस्तान आहे तो पाकिस्तान म्हणजेच त्या काळचा पोदनपूर. आणि त्या पोदनपूरला बाहुबलींची विशाल काय प्रतिमा भरतेश्वरांनी, चक्रवर्तींनी त्या ठिकाणी निर्माण केलेली होती. आणि आदी पुराणामध्ये कालला देवींनी ते चरित्र वाचत असताना ते प्रसंग वाचला आणि बाहुबली स्वामींची त्या बृहत प्रतिमेचं दर्शन करण्याचे जेव्हा त्यांना भाव झाले, आईच्या इच्छापूर्तीसाठी गंग राज्यवंशाचे महामात्य असणारे, महामंत्री असणारे आणि समर केसरी म्हणून ज्यांची कीर्ती होते असे महासेनापती असणारी चामुंडराय त्या ठिकाणी दलबल घेऊन पोदनपूरसाठी निघाले. पण तिकडं जात असताना वाटेत चंद्रगिरी, विंध्यगिरीच्या पायथ्याशी त्यांचा मुक्काम जेव्हा पडला, त्यावेळी नेमिचंद्र आचार्य देवांनी त्यांना सांगितलं की असंख्य वर्षांपूर्वी ती घटना घडलेली आहे आणि आज त्या प्रतिमेचं दर्शन होणं शक्य इथंच. तुझी कामनापूर्ती, तुझ्या मातेची इच्छापूर्ती याच ठिकाणी होऊ शकते असं स्वप्न मला पडलेलं आहे. गोमटेश्वरांचं महाविग्रह, गोमटेश्वरांची बृहत प्रतिमा याच ठिकाणी निर्माण होणार आहे असं स्वप्न दर्शन मी घेतलेलं आहे, असं नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती आचार्य देवांनी ज्या वेळेला चामुंडरायांना सांगितलं. आणि त्या गोष्टीनंतर चामुंडराय अत्यंत उल्लसित झाले. आणि मग विधिवत तो सगळा प्रसंग सांगायला आता वेळ नाहीये. आणि मग त्यानंतर विशिष्ट विधीनं त्यांनी सगळे अनुष्ठान केली. आणि सोन्याचा बाण, सुवर्ण धातूपासून तयार केलेला बाण पर्वताच्या पायथ्याशी उभारून सोडल्यानंतर, एका विशिष्ट स्थानी उभारून सोडल्यानंतर ज्या विशाल शिलाखंडामध्ये रुतून बसेल त्याच शिलाखंडामध्ये गोमटेश्वरांची प्रतिमा निर्माण होईल असं नेमिचंद्राचार्यांनी सांगितलं. आणि त्यांच्या निर्देशानुसार चामुंडरायांनी ज्यावेळेला ती सगळी क्रियाविधी केली आणि तो बाण ज्या शिलाखंडामध्ये रुतला तोच शिलाखंडाचा अनगड भाग काढून आज विश्वाला आपल्या चरणी नतमस्तक करवणारी ती प्रतिमा आपल्या समोर विराजमान आहे. श्रवणबेळगोळच्या शिलालेखांमध्ये आणि मोठमोठ्या ऐतिहासिक ग्रंथांमध्ये सुद्धा उल्लेख आहे की सर्वार्थ सिद्धीच्या देवांनी सुद्धा त्या गोमटेश्वरांच्या प्रतिमेचं मुखदर्शन केलेलं आहे. अशा विश्वाला आपल्याकडे आकर्षित करणारे कामदेव असून सुद्धा निष्काम झालेले गोमटेश्वर आपल्या सर्वांच्यासाठी प्रेरणास्पद आहेत, प्रेरणादायी आहेत, शरण्य आहेत, शरण देणारे आहेत. आपण तिकडे जात आहोत, तुम्ही येणार आहात, येणार आहे ना? रिझर्वेशन, 1 महिन्याचं रिझर्वेशन शिरगुप्पीकरांनी धडपडून सरकारला सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करायला लावले. आणि अथनीतून कागवाड शिरगुप्पी मार्गे रोजच्या रोज श्रवणबेळगोळला बस जाण्याची या ठिकाणी उपलब्धता या शिरगुप्पीकरांनी केली. आणि काल मला ऐकायला मिळालं की येत्या 30 दिवसांचं बुकिंग फुल झालेलं आहे त्या बससाठी. आणि या लोकांनी प्रयत्न असा केलेला आहे की फक्त 20 रुपयांमध्ये रिझर्वेशन. किती? 20 रुपयांमध्ये अथनी पासून श्रवणबेळगोळ पर्यंत तुम्हाला जाता येणार आहे. त्यामध्ये कर्नाटक सरकारने महिलांना जे फुकट केलं होतं, उभारून गेला तर फुकटच आहे, उभारून गेला तर काय आहे? फुकटच आहे. बसून जायचं असेल तर फक्त 20 रुपये. आता 20 रुपये मध्ये शिरगुप्पीतनं कागवाडला जाऊन येणं शक्य, पण शिरगुप्पीकरांच्या प्रयत्नानं श्रवणबेळगोळला फक्त 20 रुपये मध्ये रिझर्व सीट वरती बसून जाता येतं. आणि कालच सांगण्यात आलं 30 दिवसांचं आता पूर्णपणे रिझर्वेशन झालेलं आहे, एक सुद्धा सीट मोकळी. प्रयत्न केलं तर सगळं शक्य आहे. गोमटेश्वरांनी महासाधना केली, कैवल्याला त्यांनी प्राप्त करून घेतलं. आपण सुद्धा आपल्या भौतिक व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या इप्सित वस्तूसाठी प्रयत्न केलं तर सगळं शक्य आहे. बऱ्याच गोष्टी मांडायच्या होत्या पण वेळेचा अभाव.
गोमटेश्वरांच्या दर्शनासाठी जायची तीव्र मनीषा होती. 2006 सालच्या मस्तकाभिषेकाला आमचे भाग्य विधाते गुरुदेव सन्मती सागरजी महाराज 6-7 त्यागींच्या सोबत त्या महामस्तकाभिषेकासाठी गेले होते. पण त्यावेळी मी संघात नव्हतो, तेव्हाही मला जाणं कधी शक्य झालं नाही. जेव्हा मी वयाच्या 2 वर्षांचा होतो. केवढ्या वर्षांचा? चिक्क मगू, फक्त चिक्क मगू नावाक चिक्क बेट मेल होगी बंदिदेनी. 2 वर्षांचा होतो त्यावेळेला तिकडे जाऊन आलो होतो. त्यानंतर जाणं झालं नाही. आणि 15-16 वर्षानंतर वयाच्या आचार्य महाराजांच्या मगाशी सचिनजींनी भजन म्हटलं, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. आम्हाला श्रवण बेळगोळची यात्रा गृहस्थ जीवनामध्ये जरी करता आली नाही तरी ज्यांच्या चरणात शिखरजी, चंपापूर, पावापूर, गिरनार, श्रवण बेळगोळ आदी सगळे तीर्थ ज्यांच्या चरणामध्ये आहेत त्या सन्मती सागर गुरुदेवांची शरण प्राप्त झाली. तेच माझं तीर्थ होतं. आज त्यांच्या समाधीनंतर गोमटेश्वरांच्या चरणी जाण्याची तीव्र अभिलाषा होती. पण तत्पूर्वी सम्मेद शिखरजीची यात्रा झाली. आणि 2017 साली, किती साली? 2017 साली आमचा चातुर्मास मध्य प्रदेशची संस्कारधानी जबलपूर या ठिकाणी होता. आणि जबलपूर चातुर्मास पासून भाव उत्पन्न झाले की इकडून जेव्हा दक्षिणेत जाऊ त्यावेळेला श्रवण बेळगोळच्या गोमटेश्वरांचं दर्शन करायचं. पण इकडं आल्यानंतर तुमचा प्रपंच जेवढा मोठा झालाय त्याच्यापेक्षा आमचा प्रपंच आता मोठा झालेला आहे. पूजाच पूजा, कार्यक्रमच कार्यक्रम. अजिबात न्यूर अंतेरकरी नमगान पाळी बांधिती सैक सवडिल्ला, यात सवडिल्ला. आणि संघाशी रिलेटेड असणाऱ्या, कायम कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना माहिती आहे, सकाळी एका गावात, दुपारी एका गावात, संध्याकाळी एका गावात, रात्री मुक्कामला 4थ्याच गावात, अशी पळापळ या कालावधीमध्ये झाली. एवढी धावपळ, एवढ्या व्यस्तता असताना देखील संघातल्या वयोवृद्ध त्यागींची आज पूज्य श्री पार्श्वसागरजी महाराजांचं वय 86 वर्ष, 86 वर्ष गळू. किती वर्ष? 86 वर्ष. आणि आता आचार्य वर्धमान सागरजी महाराजांचं वय आहे 76 वर्ष. 72 ते 86 या रेंजमध्ये. 75च्या आतली शक्यतो कोणी नाही आहे. तरी पण माझ्या वयामानानं मला पण लक्षात राहणं झालंय त्याच्या एखाद वर्ष पुढं मागं असतील. पण 75 ते 86 या रेंजमधले सगळे त्यागी आत्ता जाणारे, त्यामध्ये पण सुधर्मसागरजी महाराज 79 वर्षांचे. किती वर्षांचे आहेत? 79 वर्षांचे आहेत. ह्या सगळ्यांच्यात कवळा म्हणजे मीच. येळका येळकी खरे कोळ केलं ना हे ध्यान दागिरले आदरे. तर ज्या वेळेला 2017 साली जबलपूर या ठिकाणी चातुर्मास होता तेव्हापासून उत्कट भावना होती. हे यात्रेचं स्वप्न आमच्या सोबत पाहणारे आज दुर्भाग्यानं आमच्यामध्ये नाही आहेत. प्राणप्रिय गुरुतुल्य बंधू पूज्य मुनिवर श्री शांतीसागरजी महाराज, आम्ही सर्वांनीच याचा विचार केला होता. आचार्य वर्धमान सागरजी, गुणसागरजी, धर्मसागरजी आदी सगळ्या वयोवृद्ध त्यागींची भावना होती की आता आपल्याला लवकर गेलं पाहिजे, कारण जसं वय वाढत जाईल तसं आम्हाला होणार नाही. पण मला आता सांगायला इतका आनंद वाटतो आहे, अभिमान तितकाच वाटतो आहे की यात्रा चालू होताना या सगळ्या महाराजांची तब्येत आणि स्वास्थ्य जसं होतं, यात्रा चालू झाल्यानंतर त्यांना बाळस चढले. बाळस सगळी लालच दिसायला लागल्यात, शिटले ना बाळशेले, सगळी एकदम चमका लागल्यात, कातडी तकाका लागल्यात त्यांची, एकदम चेष्टा करायला लागलं नाही, खरोखर सांगायला लागलं. आमचे पूज्य गुरुतुल्य मुनिवर श्री निर्यापक धर्मसागरजी महाराज, कोणी आम्ही विहार करत असताना काही महाराज पुढं मागं झाले विहारात, तिने हळू चालणार, पैलवानी चाल. आणि तसं चालत असताना एखादे महाराज तीव्र गतीनं पुढं चालले तर मागणं हळूच मला म्हणणार ही वासरं पुढं पळायला लागलेत बघा. वासरं अंद्र होरीगोळ आकळी होरीगोळ आगतवला मराठ्यात वासरू अंतरू, ही वासरं पुढं चालली बघा. खरे नंग ಈಗ ಅನು ಪಾಳಿ ಬಂದಿತಿ ಆ ವಾಸರುಗಳಿಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲ ಈಗ ಚಿಗರಿಗಳೇ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಾದ ಹೇಳ್ಕದೆ कल्पना इल्लीद, अतिशयोक्ती इल्ला. ज्या वेळेला आम्ही या यात्रेची संकल्पना केली, नियोजन चालू केलं आणि त्यावेळी रोज 10 किलोमीटर ॲव्हरेजनं आम्ही अंतर ठेवलं होतं. रोजच्या रोज 10 किलोमीटर ॲव्हरेज. मग जागा कशी मिळेल, कधी 12 किलोमीटर होईल, कधी 7-8 किलोमीटर होईल, जागेच्या उपलब्धतेवरती होईल, पण ॲव्हरेज 10 किलोमीटर असेल. या पद्धतीनं 21 एप्रिल ते 26 जूनची तारीख काढून 67 दिवसांचा कालावधी त्यांच्यासाठी दिला होता. मध्ये मध्ये कधीतरी एखाद्या दिवशी त्यांना विश्रांती घ्यायला पूर्ण विहाराला सुट्टी देऊन एखाद्या दिवस विश्रांती मिळावी म्हणून, पण विश्रांती क्वचितच घेतली. आणि परवा 4-5 दिवसांपूर्वी एकाच दिवशी 19.5 किलोमीटरचा विहार या वयोवृद्ध त्यागीने केलेला आहे. 75 ते 86 वयाच्या त्यागीने. आणि मग जेव्हापासून
ह्या विचाराला चालना मिळाली 2017च्या चातुर्मासापासून आणि मग 2022 साली 20 जानेवारी 2022 साली आमच्या जीवनामध्ये आमच्या संघासाठी एक काळ रात्र उगवली। त्या दिवशी आमचे शांतीसागरजी महाराज समाधीस्थ झाले अचानकपणे, पण अचानक गेले तरी वीर मरणानं गेले, मरणाला आव्हान देऊन ललकारून गेले। पण आज या यात्रेत ते नाही आहेत याची एक खंत निश्चितच राहील। पण त्यानंतर त्यांच्या समाधीनंतर जेव्हा आम्ही इकडं आलो, वास्तविक तसं पाहता आमचं प्लॅनिंग होतं त्यांची समाधी झाली नसती तर बद्रीनाथला जायचं प्लॅनिंग होतं हिमालयामध्ये, आणि बद्रीनाथला जाऊन मग दिल्लीपाशी आसपास कुठेतरी एक चातुर्मास करून 2023 साली महाराष्ट्रात यायचं आणि 2024 साली आचार्य शांतीसागरजी महाराजांचा आचार्य पदारोहण शताब्दी महामहोत्सवाचं वर्ष समडोळीमध्ये साजरं करायचं असा सगळा विचार होता। आणि त्या 2017 पासूनच ह्या सगळ्या रूपरेषा आखलेल्या होत्या आणि त्यामध्येच आणखीन एक रेष मारली होती की 2025 साली श्रवणबेळगोळला जायचं आहे। ऐकायला लागलंय सगळे? कानानं ऐकायला लागलंय का ध्यानानं? कळा लागलंय? 2025 साली श्रवणबेळगोळला जायचं। मग आपण विचाराल की 2025च का निवडलं? त्याच्या मागं काही पैलू आहेत। 2024 सालीही जायचं होतं, त्यागी वयस्कर त्यागी म्हणायचे की लवकर जाऊया आमचं वय व्हायला लागलंय, पण 24 साली एवढ्यासाठी टाळलं कारण 7 ऑक्टोबर 1924 साली ज्या महामानवाला दसऱ्याच्या महामुहूर्तावरती समडोळीकरांनी आचार्य पदाच्या उच्चासनावरती बसवलं होतं, त्या घटनेला 2024 साली 12 ऑक्टोबर रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत। आपण त्यांना उच्चासनावरती बसताना पाहिलं नव्हतं, पण त्या उच्चासनाचा महामहोत्सव 100व्या वर्षाचा साजरा करण्याचं सौभाग्य आपल्याला लाभतं आहे। म्हणून 2024 सालचा शताब्दी वर्ष महामहोत्सव साजरा करायचा आणि 25 साली जाण्याचा निर्णय एवढ्यासाठी घेतला कारण 1924 साली, किती साली? 1924 साली मुनिवर श्री शांतीसागरजी महाराज आचार्य पदावरती आरूढ झाले आणि 1925 सालच्या महामस्तकाभिषेकासाठी ते श्रवणबेळगोळला गेले होते। ते 1925 ला गेले, तर आपण 2025 ला त्यांच्या 100 वर्षाच्या यात्रेच्या निमित्तानं आपण जायचं, हा एक पैलू त्याच्या पाठीमागे होता। 25 कशासाठी निवडलेला आहे? त्यांनी 1925 ला गेले होते, तर आपण आचार्य पदारोहणाचा शताब्दी वर्ष जसा साजरा केला तसं त्यांनी श्रवणबेळगोळला जाऊन ज्या वर्षी 100 वर्ष होतील त्या वर्षी आपण तिकडे जायचं, हा उद्देश ठेवला होता। आणि जशी भावना असते फळ मौन येते, अक्षरशः ह्या फाकदंग गप होते। हा, फळ जशी भावना असते तशी मिळत असते। ज्या वेळेला हा संघ श्रवणबेळगोळला येतो आहे, हे भट्टारक स्वामीजींना, चारुकीर्ती भट्टारक, वय वर्ष फक्त 23 आहे। वय किती आहे त्यांचं आता? नवनिर्वाचित चारुकीर्ती भट्टारक परवा 17 मे रोजी याच्यामध्ये आले होते। रवींद्रजी है क्या? भोपाल आइए। काय सांगत होतो? वयामानन होते बघा असं। 2000 आता 17 मे रोजी ज्या वेळेला चारुकीर्ती भट्टारक जे आले होते भोशामध्ये पंचकल्याणकासाठी, भोशाच्या कमिटीनं जाऊन त्यांना त्या ठिकाणी निवेदन केलं होतं, तेव्हा स्वामीजी आले होते, वय फक्त 23 वर्ष। किती आहे? पण एवढी विनम्रता, एवढी शालीनता, एवढी सात्विकता, सहजता आणि एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय पीठाचे अधिकारी असून सुद्धा, एवढ्या मोठ्या क्षेत्राचे उत्तराधिकारी असून सुद्धा कोणताही दंभ बिलकुल नाही। एवढ्या कमी वयात एवढी परिपक्वता पाहायला मिळणं फार दुर्लभ आहे। आमच्याशी त्यांनी सद्भावनेनं वागले म्हणून मी त्यांची स्तुती करत, मी कालच सांगितलंय, मी स्वतः पण हरभऱ्याच्या झाडावर कधी चढत आणि दुसऱ्यांना पण कधी चढवत का? तर नारळाच्या झाडावरनं पडल्यावर जेवढं लागत नाही त्याच्यापेक्षा हरभऱ्याच्या झाडावरनं खाली पडल्यावर जास्त लागते, म्हणून त्या झाडावर कोणाला चढवायचं नाही। तर त्यांनी आले, त्यांनीही आग्रह केला, भावना व्यक्त केली आणि हे सगळं करत असताना ज्या वेळेला त्यांना सांगायला नांद्र्याचे भरत सावकर ज्यांचा आज जन्मदिवस आहे, प्रभूंच्या चरणी इतकीच प्रार्थना करतो की हा माणूस संघाचा लिगली सदस्य जरी आज घोषित नसला तरी आमच्या संघाचा अघोषित सदस्य असल्यासारखा आहे। रात्रंदिवस संघाच्या हितासाठी धडपडणारा, पळणारा एकच व्यक्ती असं नाही आहे। नांद्रे, वसगडे, भिलवडी आणि सगळीच गावं, आता ती सगळी नावं घ्यायचं कारणच नाहीये, मगाशी सगळी उल्लेख मी संक्षेपात केलेला आहे। पण या माणसाने, त्याचबरोबर धामणी आणि शिरगुप्पीची काही मंडळी ज्या वेळेला त्या ठिकाणी बेळगोळला जाऊन स्वामीजींना सांगितले की असा असा संघ यायला लागलेला आहे, त्यावेळेला चारुकीर्ती भट्टारकांनी सांगितलं की त्यांना लवकरात लवकर क्षेत्रावरती घेऊन या, त्यांच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत। हे सांगण्याबरोबरच ऐका की
हे सांगण्याबरोबरच जेव्हा त्या ठिकाणी मुनी संघाच्या 4 महिने वास्तव्याची चर्चा चालू झाली, त्यावेळेला मठामध्ये असणाऱ्या अमुख्या 4 खोल्या घ्या, तमुख्या 4 खोल्या, असं चर्चा चालू असताना स्वतः भट्टारकांच्याच तोंडातून आलं की हिथं 4 तिथं 4 करण्यापेक्षा त्यांच्या मॅनेजरला त्यांनी सांगितलं की हिथं 4 तिथं 4 ह्या खोल्या ह्या संघाला देण्यापेक्षा, कारण 22-23 साधू असणार आहेत, हिथं 4 आणि तिथं 4 राहण्यापेक्षा त्यांना सरळ भावनेचं फळ किती मोठं असतं. 2025 साली आम्ही का चाललेलो आहे? 1925 साली महामहिम आचार्य महाराज गेले होते, म्हणून आम्ही 2025 ला चाललेलो आहोत. तर चारुकीर्ती स्वामीजींनी सांगितलं की हिथं 4 महाराज आणि तिथं 4 महाराज असे यांना वेगवेगळ्या ठिकाणी देऊ नका, सरळ विंध्यगिरी पर्वताच्या पायथ्याला, जिथून 5-25 पावलांवरतीच आहे म्हणते, त्या विंध्यगिरी पर्वताच्या पायथ्याला असणारं शांतीसागर स्मारक भवनच त्यांना देऊन टाका, म्हणजे तिथं राहायला पण शांतीसागर भवनच मिळालं. भावनेमध्ये जर अंतरंगापासून उत्कटता असेल तर त्या मला माहिती सुद्धा नव्हतं. मी मगाशी सांगितलंय की मी 2 वर्षाचा असताना बेळगोळला गेलो होतो. पुसटचं आठवतंय की लहान लहानशा पायऱ्या आहेत आणि ते रेलिंगची पाईप धरून मी पायऱ्या चढत होतो, एवढं थोडंसंच आठवतंय. पण आज तिथं काय आहे मला बिलकुल कल्पना नाही गोमटेश्वरांच्या प्रतिमेशिवाय. परंतु शांतीसागर स्मारक भवन सुद्धा त्यांनी स्वतःहून दिलं. सांगण्याचा मतितार्थ हा की शांतीसागर हा ब्रँड फार मोठा आहे. मी नेहमी म्हणत असतो, नेहमी, की चतुर्थ काळामध्ये, कोणत्या काळामध्ये? चतुर्थ काळामध्ये भगवान बनणं एका अपेक्षेनं सोपं आहे. कोणत्या काळामध्ये? चतुर्थ काळामध्ये भगवान बनणं एका अपेक्षेनं फार सोपं आहे. पण पंचम काळात, त्यातही 20व्या शतकात शांतीसागर होणं एवढं सोपं नाही आहे. असे महामहिम आचार्य देव या कालावधीमध्ये होऊन गेले आणि त्यांच्याच पाऊल खुणांच्या निमित्तानं यावर्षी जाण्याचा योगायोग घडला. सगळे साधू अत्यंत व्यवस्थितपणे चालू आहेत. सगळे कार्य करणारे, विशेष करून महिलांच्या मध्ये जरा कच्चाडू दाग तिथल्या विहारदागात रे मन्या घ्यान तमतम इरतारू अरे विहारदाग नंद भांड इल्ल्या का नंद मने आल्या का हिंग जरा आग बहुदू. परंतु विशेष करून आता जे महिला श्राविका अनेक गावांच्या विहारामध्ये चौका घेऊन गेलेल्या आहेत, कितीही छोटी जागा असू दे, मोठी असू दे, कसलीही जागा एक वेळी उपलब्ध झाली, उपलब्ध करणाऱ्यांनी शेंडी दांडी प्रयत्न करून सुद्धा ज्यावेळेला एखाद्या जागा पुढं मागं झाल्या तरीही कोण्याही श्राविकांनी कोणतीही तक्रार केलेली नाही. त्यांच्या कष्टाला द्यावी तेवढी दाद आणि करावं तेवढं अभिनंदन कमी आहे. आणि सोबत अनेक गावच्या लोकांनी, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक लोकांनी त्या विहारामध्ये जाऊन सगळ्या साधू संतांची वयावृत्ती, त्यांच्या सगळ्या प्रकारे पाठ लावणे, वयावृत्ती करणे, आहारामध्ये त्यांचं औषध वगैरे देणे, विहारात कमंडलू घेऊन सोबत जाणे, वेळ प्रसंगी वयोवृद्ध साधूंना चालत असताना हाताचा आधार देऊन त्यांना चालण्यामध्ये सहायता करणे, किती त्यांच्या कष्टाचं आणि योगदानाचं वर्णन करावं याला माझ्याकडं तरी शब्द नाही आहे. असं या सगळ्यांचं योगदान. हे सगळं होत असताना पहिला विहार चालू झाला 21 एप्रिल 2025 रोजी आमच्या गुरुदेवांची जन्मभूमी शिरदवाड या ठिकाणी, ज्याला आपण चांद शिरदवाड म्हणतो. पण दुसरा विहार आम्ही चालू करतो आहे शिरगुप्पीहून. दोन्हीमध्ये पण शिर आहेच, शिरदवाड, शिरगुप्पी. पण त्या ठिकाणाहून तो विहार चालू झाला, या ठिकाणाहून हा विहार चालू झाला. याच्या मागं असं नाही आहे की इतर गावांच्या वरती आमच्या संघाचा काही संबंध नाही आहे, इतर कुठल्या गावाशी आमचं काय ऋणानुबंध नाही आहे. सगळी गावं म्हणजे आमच्या सन्मतीसागर महाराजांच्या हृदयातली गावं. जसं या शरीरामध्ये हजारो नाड्या असतात, तसं ही सगळी गावं म्हणजे सन्मतीसागर रूपी देहातल्या नाड्या आहात. त्यातूनच ह्या सगळ्या वात्सल्याचा प्रवाह निरंतर वाहतो आहे. पण शिरगुप्पीतून हा विहार चालू करण्याच्या मागचा एक उद्देश होता, कारण आमच्याकडे पुढे गेलेले महाराज वयस्कर आहेत म्हणून पण पुढे गेले. आणि दुसरं कारण और मुंद भाद्रू नवर ऊर उसावरी माडकोत खुई देऊ, और पोंजी इवर पोंजी, आली पोंजी इली पोंजी, घोटा कितता कितवत, हलवत 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 आता लूज झालंय. आता 10 मिनिटात फक्त त्याला उपसून वर घेणार आहे आणि लगेच चालूच करणार आहे. कारण मागच्या अनेक पूजा, दुधगावची पूजा तर ऐतिहासिक रूपाने संपन्न झाली, आणि आता परवा भोशाची पूजा, शिरदवाडची पूजा, डिग्रजमध्ये तर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 25 समोशरण सहित बृहद गंधर्वलय विधान अशा अनेक मोठ्या मोठ्या पूजा संपन्न झाल्या. कवठे नागावची पूजा झाली, अनेक गावागावांमध्ये पूजा झाल्या, मोठमोठे कार्यक्रम झाले. हे सगळं झाल्यानंतर
आज आम्ही शिरगुप्पीहून एवढ्यासाठी निघतो आहे, हे जसं आमच्या हृदयातलं गाव आहे, त्याचबरोबर विहार चालू करायच्या मुहूर्ताच्या अगोदर एक 50 किलोमीटर अंतर बी कमी होते. नांद्रे भिलवडीकडनं चालू केलं असतं तर त्याने रिक्वायर रेट वाढलं असतं. त्यामुळं एक 50 किलोमीटर तरी, काल IPL संपलं, आजपासून आमचा थ्रिलर चालू आता. आजपासून आमचा प्रवास चालू झाला. परंतु शिरगुप्पीतून विहार एवढ्यासाठी चालू करतो आहे, हे आमच्या फक्त हक्काचं गाव नाही आहे, हे आमच्या संघाचं शक्तिपीठ आहे. म्हणून इथून विहार चालू करतो आहे. शिरगुप्पीची माया, सगळ्याच गावची माया असं काही समजायचं नाहीये. पण आता शिरगुप्पीत आहे म्हणल्यावर जरा मती वगैरे बर खायत्री आण मारतील. तर शिरगुप्पीची माया जी आहे, लहानांपासून वृद्धांपर्यंत, फक्त जैनच नव्हे अजैन लोक सुद्धा जीवापाड प्रेम माझ्यासारख्या लहानशा व्यक्तीवरती या गावामध्ये करतात, याचं मला सार्थ अभिमान वाटतो. शिंदे म्हणून एक परिवार आहे, कुसनाळ्या हाती भोगताना इल्ली मुंदा, रोजच्या रोज शिंदे म्हणजे 96 कोळी मराठा, पण रोजच्या रोज तो परिवार, शिंदे असू दे तिथं शिवाजी कट्ट्यावरती सगळे एकदम समगारदा ಎಲ್ಲ जात्यावर म्हणजे काय म्हणतात त्याला 18 पगड जातीची लोक त्या शिवाजी कट्ट्याला बसलेली असतात. पण सगळी लोक जैन अजैन ही भिंत मध्ये उभी न करता माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीवरती या गावामध्ये प्रेम करतात. हे माझं कोणत्या तरी जन्मीचं पुण्य आहे. इतकंच पुण्य नाही आहे, एकच प्रसंग सांगतोय आणि थांबण्याचा प्रयत्न करतोय. या गावातली लोक कशी माया करतात, इतर गावातली करत नाहीत असं नाही, असं समजायचं काही कारण नाही. नाहीतर माणसाचा स्वभाव आहे हो लगेच गैरसमज करून घ्यायचा. इष्ट एल्ला मंद्याक ना खानसुल्यान, एखाद्याचं लग्न असलं आणि ते नवरा बायको पाया पडत असताना एखादी आजी त्यांनी राहिली, मुद्दाम माडीदार नंद काल बेळलावर अगदी नाही. खरे शेजाऱ्यांची शपथ आहे, तुम्हाला होतंय का नाही असं, करतात का नाही? असं काही नाही, सगळ्यांचाच ऋणानुबंध आहे. या गावची माया काय आहे, एकच प्रसंग सांगतोय आणि थांबतोय. 25 जानेवारी रोजी, किती तारखेला या वर्षी 25 जानेवारीला आम्ही दुधगावमध्ये होतो. दुसऱ्या दिवशी दुधगावच्या पंचकल्याणकाचे सवाल होणार होते. काय होणार होते? आहेत काय दुधगावकर? राजू अण्णा कुठे गेले? तर 25 जानेवारी रोजी आम्ही दुधगावमध्ये होतो. 26 जानेवारीला दुसऱ्या दिवशी सवाल होते आणि शिरगुप्पीच्या एका XYZ एका व्यक्तीचा त्या दिवशी जन्मदिवस होता. कोणता दिवस? जन्मदिवस होता. आणि तो जन्मदिवसा दिवशी दर्शन करायला, आहार द्यायला आलेला व्यक्ती श्रीफळ अर्पण करतोय, पायावरती मस्तक ठेवून नमोस्तू करतोय, नमोस्तू करून वर उठतोय आणि काय आशीर्वाद मागावं त्यानं? महाराज अजून ऊस जाणार आहे, रिकव्हरी चांगली पडावी, अमुक अमुक होणार आहे, हे व्हावं ते व्हावं, असं काही त्या व्यक्तीनं मागितलं नाही. त्या व्यक्तीनं एकच वाक्य उद्गारलं, माझ्या डोळ्यातनं सुद्धा टप 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 अश्रू ओढू लागले. तो व्यक्ती म्हणतोय, महाराज आज माझ्या जन्मदिवशी मला हा आशीर्वाद द्या की ज्या दिवशी तुमची समाधी होईल त्याच दिवशी माझेही डोळे मिटावेत. ही माया, हे प्रेम शिरगुप्पीकरांनी या यात्रेमध्ये आर्थिक योगदान, शारीरिक समयदान, अर्थदान आणि सगळ्या प्रकारचं योगदान इतर समाजांप्रमाणे, इतर गावांप्रमाणे दिलेलं आहे. पण ही माया जी आहे त्या पैशामध्ये ही माया मोजता येत नाही. त्या व्यक्तीचं मी नाव घ्यायला अजिबात गरज नाही आहे, अंदाज आला असावा. अशी जीवापाड प्रेम करणारी माणसं असं हे गाव आज शिरगुप्पीला चाललो आहे. सगळीजण दिल्या घरात सुखी राहावा अशी भावना आपल्यासमोर व्यक्त करतो आहे. वेळ भरपूर झालेली आहे. आम्हाला 4 पावलं सोबत देण्यासाठी पूज्य आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराज सुद्धा त्यांच्या विहारातला कालावधी काढून या ठिकाणी आले. त्यांच्या प्रती सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो आहे. आपण सर्वांनी सुद्धा मोठ्यात मोठा पुरुषार्थ करून बाहुबली स्वामींच्या त्या महामस्तकाभिषेकाच्या भजनामध्ये रवींद्र जैननी म्हटलेलं, जरा घड्या प्लीज, हे नको तुम्ही बोलणार नसलं रे, मला पुढे जायचं आहे. तर त्या भजनामध्ये त्यांनी सांगितलं, सब कुछ होते सब कुछ त्यागो ओ भी बिना विशाल. बाहुबली स्वामींनी आम्हाला संदेश हा दिला की सर्व काही असून सर्व काही भौतिक वस्तूंचा त्याग बिना खेद खिन्नतेचा करा. ए लाखों में एक नहीं है दुनिया भर में एक. असे बाहुबली स्वामी लाखात एक नाही आहेत,
ते जगात एक आहेत. आज त्यांच्या दर्शनाला जाण्याचं सौभाग्य गुरुदेवांच्या आशीर्वादानं प्राप्त होत आहे. आज गुरुदेव आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज शरीरानं इथं नाही आहेत, पण त्यांचा आशीर्वाद आमच्यावरती आहे. संस्कृत नीतिकारांनी एका ठिकाणी म्हटलं, दूरस्थोपि न दूरस्थो यो यस्य हृदय स्थिता समीपस्थोपि दूरता यो यस्य हृदये नास्ती. जो लांब असून सुद्धा तो जवळच आहे, जो ज्याच्या हृदयात आहे. आणि तो अगदी खेटून बसला असला तरी तो लांबच आहे, जो ज्याच्या हृदयात नाही. म्हणून गुरुदेव शरीराने इथं नसले तरी हृदयात आहेत, म्हणून ते आमच्या जवळच आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादानं हे सगळं चालू आहे. मगाशीच राजू अण्णांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा समस्या संकट उभी राहायची, आमच्या समोर चर्चा व्हायची, मी त्या सर्वांना म्हणायचो गुरुदेवांचा आशीर्वाद आहे, घाबरायचं भ्यायचं काहीही कारण. आणि माझी एक मान्यता आहे. काय मान्यता आहे? प्रत्येक कामामध्ये अडचण यावी आणि जीवनामध्ये संकट येत राहावीत असं मला सारखं वाटतं. ऐका लागला प्रत्येक कामात काहीतरी अडचण आली पाहिजे आणि जीवनामध्ये सारखी संकट असली पाहिजेत. कारण जीवनात चॅलेंज नसेल तर जीवन जगायला आनंद. जीवनात सारखा चॅलेंज पाहिजे, अडचणी पाहिजेत, प्रश्न पाहिजेत आणि प्रश्न सोडवत कडेला साध्यापर्यंत पोहोचण्याची धमक पाहिजे. त्याच वेळेला जीवन जगण्याचा आनंद आहे. तुम्ही रोज तुमच्या घरातनं बस्तीकडे येताय, दर्शन करून घराकडे जाताय, घरात सांगताय काय बस्ती हो बहीण? नाही सांगत. तेच कोणाचं तर गुडघं दुखत असले, कंबर दुखी आहे, मान अवघडलेली आहे, दमा झालेला आहे, धाप लागलंय, अशी व्यक्ती आत्मबळावरती सम्मेद शिखरजीला गेली आणि मधुबन पासून वरती जाऊन सगळ्या कूटांचं दर्शन करून डोली न घेता, काठी हातात न धरता, कोणाचाही हाताचा आधार न घेता. ऐका लागलं काय? निमतवर म्हणे ग्यारे लित्र इकडे नोड्री इवर विमानतळ मेगिन बंद बंद बिद्दीन विमानतळ बंद बिद्दीन नंतर चालू आगुल हे ना आदरे. तर जसं तुम्ही शिखरजीला जाऊन आल्यानंतर फार सगळी तकलीफ होती, त्रास होता, दमा, छाती, धाप सगळं असं असताना देखील शिखरजीची यात्रा करून आल्यावर मात्र काय करताय? सुमयान माताडब्याडू यार काही हिडिल द कटगी कयाक तगळुल द डोल्या कोंडोल द नन काल येल्ला येर मन्या दर्शन माडी त्याळाक बैंद्यान. हे कसं अभिमानानं सांगताय? कारण चॅलेंज आहे. चढायचं, उतरायचं, घसरण, खाच कळगे, थंडी, वारा, वादळ वारा, ह्या सगळ्यातनं दर्शन करून आल्याचा आनंद निराळाच असतो. पण रोज मंदिरला जाऊन आल्यानंतर ते चॅलेंजिंग असं काही नाही. आनंद आहे पण चॅलेंज नाही आहे. मला नेहमी वाटतं जीवनात चॅलेंज पाहिजे, आव्हान पाहिजे, संकट पाहिजेत. भिला काय तुम्ही? मी माझ्या जीवनाचं म्हणालो, तुमचं जीवन निष्कंटक होऊ दे, कसलं सुद्धा संकट तुम्हाला नको, सगळा घास तुमच्या तोंडात घातला जाऊ दे, एवढं निष्कंटक जीवन तुमचं होऊ दे. तुमच्याबद्दल माझा काय असा विषय नाही, पण चॅलेंजिंग जीवन पाहिजे, तरच त्या जीवनाला आनंद आहे. पण कुठल्याही चॅलेंजमध्ये देव, शास्त्र आणि गुरु पंचपरमेष्ठींच्या वरती अगाध श्रद्धा ठेवून जर पाऊल उचललं तर कधीही आपण अपयशी होणार. एक वाक्य आपल्या समोर सांगतोय आणि नक्कीच थांबतो आहे. गुरु का हात सिर पर हो. गुरुदेवांची कृपा, सन्मती सागर आचार्य गुरुदेवांची कृपा माझ्यासारख्या पामर व्यक्तीवरती इतकी असीम होती की त्याचं वर्णन करायला माझ्याजवळ शब्द नाही आहेत. त्या वयोवृद्ध आचार्य महाराजांचं मी तुम्हाला दोन्ही चातुर्मासात सांगितलं आहे की त्यांच्या आणि माझ्या वयात 63 वर्षांचा फरक, पण जनरेशन गॅप नावाची कोणती गोष्ट नाही आहे. आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायच्या वयात मी त्यांच्याकडे गेलो, पण आईची आठवण सुद्धा होणार नाही एवढं प्रेम माझ्या गुरुने मला दिलं, एवढं वात्सल्य त्यांचं मला मिळालं. अशा गुरुदेवांची कृपा. तर कोणीतरी विचारकांनी एका ठिकाणी म्हटलं, गुरु का हात सिर पर हो तो मन को तसल्ली मिळती. तसल्ली म्हणजे समाधान. गुरु का हात सर पर हो तो मन को तसल्ली मिळती. तुम्ही कधी वाळवंटामध्ये नाव चालताना बघितलं? कुशबदोळगा नाव नडदीत नोडदी रे इल्ला. गुरु का हाथ सिर पर हो तो मन को तसल्ली मिलती है. सबकी नाव पानी में तो मेरी रेती पे चलती है. सबकी नाव पानी में तो मेरी रेती पर चलती है. गुरुदेवांच्या कृपेनं वाळवंटात सुद्धा, राजस्थानच्या वाळवंटात सुद्धा आमची नाव निर्धोकपणे चालत राहिली. आणि आज त्याच कृपेमुळं महाराष्ट्र, कर्नाटकच नव्हे, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड पर्यंतची सगळी लोक या यात्रेसाठी, संघ कार्यासाठी आपल्या शक्तीनुसार योगदान देत आहेत. या सगळ्यांच्या प्रती अंतरंगापासून कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्या सर्वांच्या योगदानाप्रती सदैव आम्ही संघाच्या वतीनं ऋणी
आहोत. आपलाही मार्ग निरंतर प्रशस्त होत जावो आणि आपल्यालाही मुक्तीची प्राप्ती व्हावो ह्याच प्रार्थनेसहित याच ठिकाणी वाणीस विराम देतो. या 2 दिवसांच्या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या अल्पज्ञ व्यक्तीकडून शिरगुप्पी वासियांना आणि उपस्थित अनुपस्थित कोणालाही कोणत्या प्रकारची ठेच पोहोचली असेल माझ्या वतीनं आमच्या गुरुबंधूंच्या वतीनं सर्वांची हार्दिक क्षमायाचना करतो. बोलिये गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी मुनी महाराज की. देवाधिदेव गोमटेश्वर बाहुबली भगवान की.